आयलो मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू. मराठा, ओबीसी, बंजारा, धनगरांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न. काटोलमधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा आरोप. एमआयएमचे अध्यक्ष अझदुद्दीन ओवेसींच्या दौऱ्याच्या दिवशी कोल्हापुरात तणाव. ओवेसींना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध. विरोधानंतर ओवेसींकडून पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मशिदीमध्ये नमाज पठण रद्द. कोल्हापुरात येऊ नका म्हणता मी पाकिस्तानात जाऊन तिथल्या टीव्ही चॅनलवर पाकिस्तान दहशतवाद पसरवत आहे बोललो होतो. अझदुद्दीन ओवेसींचं विरोधकांना प्रत्युत्तर. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला. चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवा मुंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात 2 तास बैठक. देवाभाऊंनी आमचं समाधान केलंय. कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत. बैठकीनंतर प्रकाश शेंडेंची माहिती. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान. पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार. नुकसान भरपाई वाटप सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी. शेलार बंधूंच्या दोन्ही मंडळांकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 32 लाख तर प्रवीण दरेकरांच्या मंडळाकडून 55 लाख आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून 5 लाखांची मदत. राज्यामधल्या पूरग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार. लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित. संपत्ती जप्त करण्यासह खाती गोठवली जाणार. भारतातून बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचा आरोप. भाजप कार्यालयाचं पेटतं चित्र पोस्ट केल्यानं महाराष्ट्र काँग्रेस विरोधात गुन्हा दाखल. महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. देशाचं नेतृत्व स्वतः फ्रंट फूटवर फलंदाजी करतं तेव्हा खेळाडूंना सुद्धा निर्धास्तपणे खेळायला प्रेरणा मिळते. पंतप्रधान मोदींच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या ट्विटनंतर सूर्यकुमार यादवकडून कौतुक. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक. रेपो रेट आणि इतर आर्थिक धोरणांवर चर्चा. व्याजदरांमध्ये कपात होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष. जळगावमधल्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये नवी विक्रमी उच्चांकी. सोन्याचे दर जीएसटीसह 1,19,300 रुपयांवर तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये मोजावे लागणार. आजपासून आयसीसी महिला विश्वचषकाचा रणसंग्राम. सलामीला भारत विरुद्ध श्रीलंकेची लढत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज. दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार.